नमस्कार. मी प्रसाद मधुकर पोईपकर, माजी सरपंच देऊळवाडा नेरूर. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा कारभार किती ढिसाळ आहे याचा उत्तम नमुना मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. ऑगस्ट 2022 पासून ही कन्या शाळा, नेरूर गावातील जुनी शाळा, ज्याला 175 वर्षाची परंपरा सांगितली जाते, या शाळेचं फक्त छप्पर दुरुस्त करणं आवश्यक होतं आणि ते दुरुस्त केलं गेलं असतं वेळीच, तर आज ही शाळा सुस्थितीमध्ये उभी राहिली असती. परंतु यांच्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि शिक्षण विभाग प्राथमिक सिंधुदुर्ग यांच्या उदासीनतेमुळे आज ही शाळा, जुनी शाळा, आज या ठिकाणी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. ही शाळा दुरुस्त होण्यासाठी मी ऑगस्ट 22 पासून विविध पत्रव्यवहार केले, अगदी उपोषणाची नोटीससुद्धा दिली, परंतु त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आणि आज त्यामुळे ही एक उभी वास्तू जमीनदोस्त होत आहे. या शाळेची दुरुस्ती जर करण्यात आली असती तर आज आपल्या गावातील बचत गट महिला आहेत त्यांना आपलं कार्यालय किंवा महिला भवन म्हणून सुद्धा इमारत वापरता आली असती, किंवा गावामध्ये जी इतर काही संस्था आहेत, मंडळं आहेत, यांना सुद्धा या शाळेचा उपयोग चांगल्या प्रकारे करता आला असता. पण हा चांगला विचार मात्र जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचारी अधिकाऱ्याने केलेला दिसत नाही, किंवा मी केलेला अर्ज यांनी गांभीर्याने केला नाही. आज आपण या ठिकाणी बाजूला ही इमारत बघतोय, तीच इमारत म्हणजे 3154, ज्या संदर्भात आम्ही काही ग्रामस्थ आज सरकारकडे दाद मागतोय. आज ही संपूर्ण जी इमारत आहे, शाळेची इमारत आहे, ही 7-12 सदरी 126/34 आणि 126/35 अशी आहे आणि त्याचा मूळ भोगवटदार आहे श्री देव कलेश्वर देवस्थान सुप्रिटेंडंट पेठा कुडाळ आणि इतर अधिकारामध्ये आहे सरकारी शाळा आणि लोकल बोर्ड शाळा. म्हणजेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर आणि इतर अधिकारामध्ये शिक्षण विभाग असल्यामुळे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या ना हरकत दाखल्याशिवाय कोणतीही गोष्ट, कोणतेही काम करता येणार नाही. परंतु या 7-12 सदरी या जमिनीमध्ये आजच्या घडीला देवस्थान उपसमिती नेरूर यांनी गैरमार्गाने बेकायदेशीररित्या ही वाजंत्री यांना बांधून दिलेली इमारत या ठिकाणी दिसून येत आहे. माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आज या शाळेचं छप्पर आणि एक भिंत पूर्णपणे कोसळलेली असल्यामुळे सगळंच छप्पर हल्ल्यामुळे आज संपूर्ण शाळेमध्ये गळती सुरू झालेली आहे. सगळ्या मातीच्या भिंती आहेत आणि त्याच्यावर पाणी पडतंय. त्यामुळे भविष्यामध्ये असाच प्रकारे जोरदार पाऊस सुरू राहिला तर सगळ्याच भिंती जमीनदोस्त होतील आणि त्याचा फटका आज जे काही आपण वाजंत्री कुटुंबियांवर उपकार केले, त्यांना चांगलं घर बांधून दिलं, अशा वल्गना करतायत, गावाची दिशाभूल करतायत आणि आम्ही काही लोक जे या संदर्भात तक्रारी निर्माण करतोय ते काहीतरी चुकीचं करतायत असं दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, ते या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की ही जी 3154 इमारत आहे आणि ही कन्या शाळा, याच्यामध्ये फक्त 3 ते 4 फुटाचं अंतर आहे. अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिला तर ही एखादी भिंत या घरावर जर पडली तर जीवितहानी होण्यास वेळ लागणार नाही. समजा दिवसा एक भिंत पडली तर समजू शकतो की आपण फक्त वित्तीय हानी होईल, पण रात्रीच्या वेळी ज्यावेळी वाजंत्री कुटुंबीय या घरामध्ये असतात, अशा झोपेच्या वेळी ही जर भिंत या घरावर पडली आणि त्यामुळे जी काही दुर्घटना घडेल, जीवितहानी घडेल, याला जबाबदार कोण असणार आहे? जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ, ग्रामपंचायत देऊळवाडा नेरूर की देवस्थान उपसमिती नेरूर? दुसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा असा आहे की ही संपूर्ण जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली येते आणि इतर अधिकारामध्ये शिक्षण विभाग असल्यामुळे त्यांचाही या ठिकाणी काहीतरी हितसंबंध दिसून येत आहे. आजच्या घडीला देवस्थान उपसमिती नेरूर यांनी हे जी इमारत आपल्याला दाखवली जाते आहे, ह्या इमारतीचं बांधकाम यामध्ये केलेलं आहे. यामुळे या जमिनीमध्ये आणखी एक भागदार मालक म्हणून मालक सदरी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करेन, शासनाला विनंती करेन, ज्याप्रमाणे मंदिरालगतची 164/3 ही जमीन एका बिल्डरच्या घशात घालण्यात आली,
समृद्धी प्रतिष्ठानला देण्यात आलेली 38/4 सायेगावमधील 55 गुंठे जमीन ज्या प्रकारे त्या संस्थेला देण्यात आली, त्याच प्रकारे ही इमारतीच्या 3154च्या बाजूला असणारी जी काही जमीन आहे ती सर्वच्या सर्व जमीन वाजंत्री कुटुंबियांच्या नावे आपण करून देणार आहात का? कारण या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे, पण आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगू शकतो की ह्याच वाजंत्री कुटुंबियांची मंदिराच्या जवळ 126/11 अशी जमीन आहे आणि ही जमीन आजच्या घडीला देवस्थान उपसमिती आपल्या ताब्यात घेण्याच्या विचारात आहे। जर ती जमीन तुम्ही त्यांची बहुमूल्य अशी जमीन, त्यांच्या मालकीची असणारी एकच जमीन, वाजंत्री कुटुंबियांच्या नावे असणारी एकच जमीन आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे, ही जमीन तुम्ही ताब्यात घेणार असाल तर त्यांना तुम्ही त्या बदल्यामध्ये दुसरी जमीन देणार आहात का? कारण आज इंच जमिनीसाठी आपण भांडतोय, झगडतोय, कोर्ट कचऱ्या करतोय। आज या कुटुंबाच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन तुम्ही त्यांना जमिनीशिवाय भूमिहीन म्हणून ठेवणार आहात का? त्यांची जी जमीन आहे त्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना जमीन देणार आहात का? हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्ता ही जी भिंत आहे, ही भिंत जर आजच्या घडीला या घरावर पडली तर त्याला जबाबदार कोण? त्यामध्ये जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण? मग अशा वेळी उपसमिती किंवा सरकार त्यांची जबाबदारी घेणार आहे का? आज आपण जरा कोणी तक्रार केली की लगेच स्थलांतराची नोटीस, स्थलांतरणाची नोटीस दिली जाते। या ठिकाणी या वाजंत्री कुटुंबियांना स्थलांतराची नोटीस ग्रामपंचायत देऊळवाडा नेरूळ तात्काळ बजावणार आहे का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत, परंतु लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात। आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती फक्त आणि फक्त वाजंत्री कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आहे आणि सरकारी जमिनीमध्ये जे काही बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या विरोधात आमची तक्रार आहे। परंतु या ठिकाणी याचं उत्तर देण्याचं प्रत्येक वेळी टाळलं जातं आणि आमच्यावर मात्र बेछूट खोटे आरोप केले जातात, हे चुकीचं आहे। मी पुन्हा एकदा या माध्यमातून आपणा सर्वांना प्रश्न विचारू इच्छितो की अशा प्रकारचा प्रसंग जर आपल्या कुटुंबावर आला असता तर आपण गप्प राहिलो असतो का? आपली हक्काची जमीन कोणी बळकावून घेतली असती तर आपण गप्प राहिलो असतो का? मात्र अशा वेळी वाजंत्री कुटुंबियांच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन त्यांच्या हक्काची असणारी मंदिर परिसरातील 126/11 ही जमीन आजही शंकर बाळू वाजंत्री यांच्या नावे आहे आणि त्यावर उभी असणारी इमारत क्रमांक 628 ही सुद्धा त्यांच्या मालकीची आहे। असं सगळं असताना त्यांच्यावरती हा अन्याय का? त्यांच्या स्वतःचं मालकीचं घर होतं ते त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न का केला जातोय? त्यांच्या बाजूने कोणी बोलणारा नाही म्हणून की त्यांच्या वतीने कोणी जाब विचारणार नाही म्हणून? परंतु एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे, कुणीही जरी जाब नाही विचारला तरी माझा श्रीदेव कलेश्वर मात्र या वाजंत्री कुटुंबियांना न्याय देणारच आहे आणि तो न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही काही आमचे मित्र आहेत, मी आहे, सुहास नेरुरकर आहे, आनंद नेरुरकर आहे, असे आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि या दृष्टीने आम्ही योग्य तो शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडूच। परंतु आजच्या घडीला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या उदासीनतेमुळे आजच्या घडीला ही इमारत मात्र जी सुस्थितीमध्ये करता आली असती, ही इमारत मात्र या ठिकाणी जमीनदोस्त होताना बघायला मिळते। आज आपण बघितलं तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरती कोणाचीही मागणी नसताना त्या ठिकाणी व्यायामशाळेचं बांधकाम केलं जातं। आज 3 वर्ष झाली परंतु अद्यापही ही व्यायामशाळा सुरू करण्यात आली नाही। तोच फंड जर या शाळेवरती वापरला असता, या शाळेची डागडुजी केली असती तर मला असं म्हणायचं आहे की ही वास्तू आज सुस्थितीत राहिली असती आणि माझ्या या गावातील ज्या माता भगिनी आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात, त्यांना एक व्यासपीठ मिळालं असतं आणि त्यांना सुद्धा एक हक्काची जागा मिळाली असती। परंतु एवढा चांगला विचार करण्याची सुबुद्धी कुणालाही झाली नाही, ना ग्रामपंचायतला झाली, ना जिल्हा परिषदेला झाली, ना इतर कोणत्याही खात्याला झाली। त्यामुळे मात्र एक परंपरा असणारी ब्रिटिश कालीन ही जी शाळा आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी शिकले, मोठे झाले, नावारूपास आले, अशी ही 175 वर्षाची परंपरा असणारी शाळा आज जमीनदोस्त होत आहे। याला जबाबदार कोण? आणि वाजंत्री कुटुंबियांच्या घरावर जरी भिंत पडली त्यामुळे जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? त्यांना न्याय देणार कोण? असे अनेक प्रश्न घेऊन मी आपल्या समोर येतोय। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।